येस. चला, बॉन्ड, एक बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, चला लक्षात आता 2 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे तो जो बॉन्ड ब्रेक होतो, ब्रेक होत असताना दोन्ही इलेक्ट्रॉन. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता ही पीडीएफ तुम्हाला देईल मी, समजलं नाही तर लगेच विचारा बरं का. पुढं नाव काय आता? इलेक्ट्रो फाईल. इथं जे काय दिलंय त्याला मी इन शॉर्ट सांगतो, एवढं लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही. इलेक्ट्रोफाईल म्हणजे असा स्पेसिस जो इलेक्ट्रॉनला काय करतो, बोला. ऍड करतो. ऍक्सेप्ट करतो किंवा ऍड करतो. मग त्या स्पेसिसला काय म्हणायचं? इलेक्ट्रोफाईल. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो? कॅटायन. कॅटायन. मी बनवलेला एक अर्थ आहे, वाचा बरं काय लिहिलंय. एमटी. एम्प्टी. मग जो एमटी असतो तो इलेक्ट्रॉन घेणार का देणार? घेणार. मग पॉझिटिव्ह एक असतो, इथं तुम्हाला दिसतं ते पॉझिटिव्ह. हे सगळे एमटी एमटी एमटी, जे एमटी असतात ते घेतात आणि जो घेतो त्यालाच काय म्हणायचं? इलेक्ट्रोफाईल. त्याच्या पुढे काय आहे? न्यूट्रल. मग न्यूट्रल मध्ये एवढे एक्झाम्पल, त्याच्यातलं समजा एखादं घेतलं, BF3 घेतला, तर बोरॉन जो आहे तो 3 फ्लोरीनला जोडलेला आहे, पण बोरॉन कडे एक एमटी ऑर्बिटल असतं. अगेन हे ऑर्बिटल कसं आहे? एमटी. त्याच्यावर काही चार्ज वगैरे नाही, पण तो एमटी असल्यामुळे हा पण इलेक्ट्रॉन काय करणार? घेणार, ऍक्सेप्ट करणार. बरोबर आहे. थोडक्यात परत एकदा इन शॉर्ट काय, इलेक्ट्रोफाईल असे स्पेसिस असतात जे इलेक्ट्रॉनला काय करतात? ऍक्सेप्ट. मग त्यांच्याकडे 2 चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा काय असतो? न्यूट्रल. मग न्यूट्रलला चार्जच नसतो. एवढं कळलं? हो सर. मग पहिलं काय झालं? कार्बन आणि कोणाचा बॉन्ड होता? झेड. पहिला ऑप्शन काय? सगळे इलेक्ट्रॉन कोण घेऊन गेला? झेड. म्हणून कार्बनवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. दुसऱ्या केस मध्ये कार्बननीच सगळे इलेक्ट्रॉन घेतले म्हणून तो काय झाला? निगेटिव्ह. हा काय झाला? पॉझिटिव्ह. इथं बॉन्ड इव्हनली ब्रेक झाला नाही, त्यामुळे याचं नाव काय होतं? हेटेरो. थर्ड केस मध्ये कार्बन कडे पण इलेक्ट्रॉन गेले आणि झेड कडे पण गेले, मग याला काय म्हणायचं? कार्बन फ्री रॅडिकल. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर आपण काय बघितलं? टाइप्स ऑफ अटॅकिंग रिएजंट. त्याच्यातला इलेक्ट्रोफाईल म्हणजे असा जो इलेक्ट्रॉन काय करतो? ऍक्सेप्ट करतो. मग त्याचे 2 टाईप, आयदर पॉझिटिव्ह आणि दुसरा कोणता? न्यूट्रल. ओके, नेक्स्ट. आता इलेक्ट्रोफाईलच्या इक्वली अपोजिट कोणता? वाचा. न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल. आणि न्यूक्लिओफाईल, इलेक्ट्रोफाईल जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रॉन काय करणार? न्यूट्रल चार्ज इलेक्ट्रोफाईल. नाही, पण तो काय करणार? इलेक्ट्रॉन काय करणार? देणार, डोनेट करणार तो. ठीक आहे. मग आता जसं तिकडं पॉझिटिव्ह. हा बोल. न्यूट्रल चार्ज इलेक्ट्रोफाईल परत सांगा ना. न्यूट्रल चार्ज इलेक्ट्रोफाईल मध्ये मी एक्झाम्पल असं घेतलं होतं, त्याचं होतं BF3. बोरॉनला ड्रॉ करू. बोरॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 5. 1s2 2s2 2p किती आला? 1. हा तुमचा 2s. p मध्ये किती बॉक्स असतात? बोला. 3 ना, 10 ची कॅपॅसिटी आहे. 1s 2s आणि हा काय आला? 2p. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2. 2s मध्ये किती आहे? 2. आणि p मध्ये फक्त किती आहे? 1. पण ही झाली ग्राउंड स्टेट. एक्साइटेड मध्ये हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार. ठीक आहे. म्हणजे तुमचा हा इलेक्ट्रॉन काय झाला? कमी. मग सध्या मला सांगा किती असे इलेक्ट्रॉन आहे जे बॉन्ड बनवू शकतात? 3. म्हणून बोरॉनची व्हॅलेन्सी किती? 3. म्हणून त्यांनी किती बॉन्ड बनवले बघा? 3. पण हे बॉक्स रिकामच आहे, यालाच काय म्हणायचं? एम्प्टी ऑर्बिटल. लोन पेअरच्या अपोजिट एम्प्टी ऑर्बिटल. म्हणजे बोरॉन कडे एम्प्टी ऑर्बिटल आहे आणि ज्याच्याकडे रिकामी जागा आहे एम्प्टी, तो इलेक्ट्रॉनला काय करणार आहे? घेणार.
पण याच्यावर कोणताही चार्ज नव्हता म्हणून तो कोणत्या कॅटेगरीत येतो? न्यूट्रल. न्यूक्लियोफाइल. पण तो न्यूट्रल, पण तो इलेक्ट्रॉनला घेतो पण, म्हणून तो काय झाला? इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल. समजलं का? हो सर. तुम्हाला लिहायचं असेल काही क्वेश्चन असेल तर विचारत जा मध्ये. इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन घेतो, मग न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. डोनेट करतो. एक साधी गोष्ट आहे, कोण इलेक्ट्रॉन देऊ शकतो? ज्याच्याकडे आहे तो का ज्याच्याकडे नाही तो? ज्याच्याकडे आहे तो. आहे तो. बरोबर. मग इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे आहे, मग इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता? निगेटिव्ह. 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 म्हणून बघा न्यूक्लियोफाइलचे दोन, एक तर तुम्हाला सरळ सरळ निगेटिव्ह चार्ज दिसल, किंवा हे दोन डॉटला काय म्हणतात? लोन पेअर. लोन पेअर. ओके. दोन पेअर. येस. म्हणजे न्यूक्लियोफाइल म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो किंवा काय असते? लोन पेअर असते. फरक समजला इलेक्ट्रोफाइल न्यूक्लियोफाइल? हो सर. ठीक आहे. पुढे आता पुढे नाव काय वाचा? ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल. ॲम्बिडंट शब्दाचा असा अर्थ होतो की जो खूप रिच आहे, हायली रिच. म्हणजे काय बघा, आता जर तुम्ही याच्यातलं एक्झाम्पल घेतलं सायनाइडचं, C∼N इथं दिले बघा, त्याच्यातला नायट्रोजन कडे पण लोन पेअर आहे आणि कार्बन कडे कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. मग दोघांकडे पण निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे ते खूप रिच आहे. रिच शब्दाचा अल्टरनेटिव्ह शब्द कोणता? पुअर. ॲम्बिडंट. नाही, अल्टरनेटिव्ह, अपोजिट नाही म्हटलं, ॲम्बिडंट. ॲम्बिडंट. ओके. आणि त्याच्याकडे दोन दोन निगेटिव्ह चार्ज, म्हणजे तो 100% काय करणार? देणार. आणि देणारा कोण असतो? न्यूक्लियोफाइल. म्हणून नाव काय? ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल. ठीक आहे. सो आपण इथपर्यंत आलो. चला परत थोडं वरती जाऊन बघू काय झालं PDF ला. 2 मिनिटं. चला, बॉन्ड ब्रेकिंगचे 2 टाइप कोणते? बोला. हेटेरोलाइटिक होमोलाइटिक. ठीक आहे. त्याच्यात कार्बोकॅटायन, कार्बेनियन आणि तिसरा काय तयार झाला? फ्री रॅडिकल. रॅडिकल. चॅप्टर डी चं डिव्हिजन कसं आहे बघा बरं. 4 पॉइंट बघा. पहिला, फर्स्ट काय? बॉन्ड क्लिवेज. दुसरा, अटॅकिंग रिएक्शन. अटॅकिंग रिएक्शन मध्ये 2 होते, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल. आणि तिसरा काय बघायचा? रिएक्शन इंटरमिजिएट. चला रिएक्शन इंटरमिजिएट बघू. ते पण तेच आहे परत एकदा. कार्बोकॅटायन म्हणजे कार्बन वर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. कार्बेनियन म्हणजे कार्बन वरती निगेटिव्ह. फ्री रॅडिकल म्हणजे कार्बन वर 1 डॉट, आणि जर कार्बन वर 2 डॉट आले तर नाव काय येतं? कार्बिन. आणि नायट्रोजनला 1 बॉन्ड आणि 4 डॉट असेल तर नाव काय येतं? नायट्रिन. ठीक आहे. चला बघा आता नीट लक्ष द्या. कार्बोकॅटायनच्या बद्दल माहिती सगळी. कार्बन वरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. बघा, जो पॉझिटिव्ह त्याचं नाव काय दिलं मी? एम्प्टी. आणि जो एम्प्टी त्याला हा शब्द मॅच होतो का सांगा? येस नो? बघा, कार्बोकॅटायन हा डेफिशियंट असतो, एवढं आपल्याला कळलं. नंतरून जो डेफिशियंट आहे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट का इनकम्प्लीट असणार आहे? इनकम्प्लीट. आणि तो त्याचे सगळे इलेक्ट्रॉन कसे असतात? पेड. असं का बरं? कारण कार्बनला 3 बॉन्ड आहे आणि मग त्याच्यावर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. मग आता एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 2 आणि 2, टोटल किती झाले? 6. म्हणजे 6 इव्हन एक ऑड नंबर आहे. इवन. त्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन कसे असणार आहे? पेअर. ओके. आता कार्बेनियन कसा असतो? कार्बनला 4 बॉन्ड आणि 4 बॉन्ड असून पण त्याच्याकडे कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. मग त्यामुळे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 8. ओके. 8 कसे? 4 बॉन्ड मध्ये 2 2 2 2 किती झाले? 8. ओके. इन द आउटर मोस्ट शेल
आणि तरी पण त्याच्याकडे अजून एक्स्ट्रा काय असतात इलेक्ट्रॉन. त्यामुळे तो कसा स्पेसिस आहे रिचर. फीचर्स आणि जे इलेक्ट्रॉन जो इथं दाखवतोय तो जो एक्स्ट्रा आहे त्यालाच काय म्हटले नॉन बॉन्डिंग. बॉन्ड मध्ये नसलेला त्याला काय म्हणायचं नॉन बॉन्ड. ठीक आहे. तिसरा कोणता आहे फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल मध्ये कसं असतं कार्बनचे 3 बॉन्ड असतात. कार्बन आहे त्याला 3 बॉन्ड आहे टोटल आणि याच्यावर एक डॉट असतो म्हणजे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 2 2 किती झाले 6 आणि हा किती झाला 7. ओके. मग काय लिहिलंय बघा इलेक्ट्रिकली न्यूट्रल वगैरे ते जाऊ द्या. टोटल किती इलेक्ट्रॉन आहे बघा 7. हा नंबर कसा आहे ऑड असल्यामुळे इलेक्ट्रॉन कसे राहतात अनपेअर्ड. आणि एक इलेक्ट्रॉन कमी ऑक्टेट कितीचा असतं 8. त्याच्याकडे एक कमीला काय म्हणणार डिफिशियंट. त्यामुळे ऑक्टेट कसं आहे इनकम्प्लीट. ओके. देन त्याच्या पुढं कार्बिन मध्ये काय कार्बनला 2 बॉन्ड आहे. ऍक्च्युली किती असतात 4. सध्या किती आहे 2. म्हणजे 2 बॉन्ड बनवण्यासाठी इलेक्ट्रॉन लागतात ते असे लिहिले जातात. खूप जण कन्फ्युज होतात त्यांना वाटतं मगाशीच बघितलं न्यूक्लियोफाइल वर निगेटिव्ह चार्ज असतो किंवा लोन पेअर असते. दिस इज नॉट अ लोन पेअर. लोन पेअरला म्हणतात नॉन बाउंडिंग इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन 100% बॉन्ड बनवणार आहे त्यामुळे याचं स्पेशल नाव दिलं त्यांनी. नाव वाचा कार्बिन. आता कार्बन कडे 2 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला कोणाबरोबर तरी बॉन्ड बनवायचा म्हणजे ते इलेक्ट्रॉन बाहेरचे तो काय करणार आहे ऍक्सेप्ट. जो इलेक्ट्रॉन घेतो त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोफाइल. तो कसा आहे न्यूट्रल आहे. आणि त्याच्याकडे किती 6 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये आणि त्याच्यापैकी 4 कसे बाउंडेड आणि 2 जे दिसतात ते कसे नॉन नॉन. ओके. तर अगोदरचं परत सांगा ना एकदा. कोणता कार्बिन का कार्बोकॅटायन आणि ऍनायन. अच्छा हा कार्बोकॅटायन ऍनायन 2 मिनिटं. बघा कार्बनला 3 बॉन्ड आहे आणि चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह. याचं नाव काय कार्बोकॅटायन. ओके. कार्बनला आता 4 बॉन्ड आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे. याचं नाव काय कार्बन. ओके. कार्बनला 3 बॉन्ड आहे आणि 1 डॉट याला काय म्हणायचं कार्बन फ्री रॅडिकल. ओके. त्याच्यानंतर कार्बनला 2च बॉन्ड आहे आणि त्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन आहे त्याचं नाव काय कार्बिन. आणि नायट्रोजनला 1च बॉन्ड एकच पण त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे फ्री असलेले 4. याचं नाव काय नायट्रेन. कार्बोकॅटायन कडे पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह म्हणजे काय एमटी. एमटी असताना ऑक्टेट कम्प्लीट असेल का नाही. ऑक्टेट कसं आहे इनकम्प्लीट. आणि याचं ऑक्टेट कसं आहे पुढच्याचं कम्प्लीट आहे. ओके. हा एमटी अजिबात नाही उलट हा कसा आहे रिच. तिसऱ्यामध्ये किती आहे याच्यात 2 याच्यात 2 याच्यात 2 आणि 1 म्हणजे टोटल किती झाले 7. पण असतात किती 8. मग हा इलेक्ट्रॉन काय करणार घेणार म्हणून हा काय झाला इलेक्ट्रोफाइल. ते जाऊ दे इलेक्ट्रोफाइल जाऊ दे. मला एक सांगा मगाशी कोणी क्वेश्चन विचारला हे समजलं का फरक काय तिघांमध्ये येस नो. येस सर. ठीक आहे. आता कार्बिन झाला. नायट्रिन कसा असतो मोनोव्हॅलंट असतो. डायरेक्ट इकडे जाऊन बघू आपण. काय झालेला येस नायट्रिन मध्ये वाचा 1 बॉन्ड असणारा त्याचं नाव काय मोनोव्हॅलंट.
मोनोव्हॅलेंट. ठीक आहे, एक बॉन्ड असलेला मोनोव्हॅलेंट. 6 इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट शेल मध्ये त्याच्या. चेक करून बघा सध्या काय दिसतंय तुम्हाला, 2 2 4 आणि एका बॉन्ड मध्ये परत 2. सो 2 + 2 + 2 किती झाले? 6. याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही म्हणून तो कसा आहे? न्यूट्रल. त्याच्यापैकी बॉन्ड असलेला म्हणजे एकच बॉन्ड, एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2, म्हणून 2 काय बाउंडेड आणि 4 काय नॉन नॉन बॉन्डेड. इलेक्ट्रॉन. ओके, मग हे जे काही तुम्ही आता 5 बघितले ते काय होते? हेडिंग वाचा. रिॲक्शन इंटरमिडिएट. याच्या आधी काय बघितले? टाइप्स ऑफ अटॅकिंग रिएजंट, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. त्याच्या आधी काय बघितलं? टाइप ऑफ बॉन्ड क्लिवेज, कोणता? होमोलायटिक आणि हेटेरोलायटिक. ओके, बघा आता पुढं बिगिनर बॉक्स. 3 क्वेश्चन तुमच्या समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एम्बिडंट न्यूक्लिओफाइल? एम्बिडंटचा अर्थ काय होता? रिच. नुसता रिच का हायली रिच? हायली हायली रिच. चला शोधा कोणता याच्यातला? सगळे सर. सगळे बरोबर. इथं पण लोन पेअर, इथं पण लोन पेअर, इथे लोन पेअर, इथं निगेटिव्ह आहे, इथं पण लोन पेअर, ऑक्सिजन वर पण लोन पेअर. ऑप्शन कोणता? ऑल ऑफ दिस. बरं, इथं विचारलं होमोलायटिक फिशन. जास्त विचार नाही करायचा. होमो म्हणजे असे 2 डॉट दिसतात. ऑप्शन कोणता आहे बघा? फर्स्ट. हे कोणतं आहे? हे चुकीचं, असं होतच नाही कधी. हे काय केलं त्यांनी? हे झालं हेटेरोलायटिक आणि हे पण कोणते? हेटेरोलायटिक. समजताय ना बाकीचे सगळे? हो सर. हो सर. बरं, पुढं विच ऑफ द फॉलोइंग इंटरमिजिएट हॅज अ कम्प्लीट ऑक्टेट? खाली बघायची गरज नाही, आठवून सांगा. ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे, चला नेक्स्ट. सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो कोर आहे, ते तुम्हाला जो ऍक्च्युअली ऑर्गॅनिक समजतो ते इफेक्ट आहे. नाव काय? इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. पहिला कोणता आहे? इंडक्टिव्ह. दुसरा मेसोमेरिकलाच काय म्हणतात? रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, इलेक्ट्रोमेरिक आणि इथे एक दिलेला नाही तो, त्याचं नाव आहे टॉटोमेरिझम वगैरे. चला आपण तो बघणार आहे. तुम्हाला याची काय आयडिया आहे का आधी इंडक्टिव्हची का नाहीये? बोला, यस न बोला लवकर. नो सर. ठीक आहे, ठीक आहे, चला बघू आपण. इंडक्टिव्ह इफेक्ट मधला पहिला. इंडक्टिव्ह शब्दाचा अर्थ काय होतो? त्याच्यासारखं दुसरं इंडक्टन्स. हा बरं, इंड्यूस करणे म्हणजे थोडक्यात काय, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एनर्जीचा फ्लो होतो, त्यालाच काय म्हणायचं? इंडक्टन्स. आणि त्याच्यावरून कोणता इफेक्ट आला? इंडक्टिव्ह इफेक्ट. फिजिक्स मध्ये हे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत करंटचा फ्लो असतो. आपल्याकडे वायर नाही, आपल्याकडे काय असतात? इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय? बॉन्ड. ठीक आहे, चला आता बघू आपण. एक कंपाऊंड घेऊ, CH3 CH2 CH2 Cl. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही दिसतंय त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऍटम कोणता? क्लोरीन. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह सगळ्यांना समजतं ना? हो सर. ठीक आहे, मग क्लोरीन इलेक्ट्रॉन घेणार का देणार? घेणार काय असतो? डेल्टा निगेटिव्ह. त्यामुळे शेजारचा डेल्टा काय झाला? पॉझिटिव्ह. पण याचे इलेक्ट्रॉन पण कोणी घेतले? शेजारच्यानी, म्हणजे हा पण काय झाला? डेल्टा पॉझिटिव्ह. म्हणजे हा पण काय झाला? डेल्टा पॉझिटिव्ह. पण हा जो इफेक्ट आहे हा जास्तीत जास्त किती कार्बन पर्यंत जातो? 4 कार्बन. त्याच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे इंडक्टिव्ह इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी म्हणजे काय? डिस्टन्स. बरं, क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे कोणता इफेक्ट? मायनस आहे. आणि या बाकी सगळ्यांनी इलेक्ट्रॉन दिले यांचा कोणता इफेक्ट? प्लस आहे. प्लस म्हणजे देणारा आणि मायनस म्हणजे घेणारा. हे क्लिअर आहे का? आधी सांगा मला.
येस सर. येस सर. सर. प्लस म्हणजे काय करणार? देणार. आता मगाचा प्लस नाही आणायचा, तो कार्बन वर पॉझिटिव्ह, त्याचं मिनिंग काय होतं? एम्प्टी. कार्बन. पण हे स्पेसिस आहे. आता आपण सध्या काय बघतोय? इफेक्ट्स. इफेक्ट. सो प्लस म्हणजे काय? देणारे, आणि मायनस म्हणजे घेणारा. ओके. प्लस म्हणजे तुमचे असे फ्रेंड याचे पार्टी काय, देतात. आणि मायनस वाले आठवं बरं चेहरे जे घेतात नाही, मी पैसे देत नाही, आठवले का? यस. सो ते सगळे कोणते झाले? मायनस. ओके. हा झाला इंडक्टिव्ह इफेक्ट थोडक्यामध्ये. चला त्याला इथं पीडीएफ मध्ये बघू त्यांचं काय म्हणणं आहे ते. आपण जे बघितलं त्यानुसार 4 पॉइंट आहे, बरोबर आहे का चेक करा. इंडक्टिव्ह इफेक्ट, देर इज अ पार्शियल डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. पार्शियलला डेल्टा लिहिलं होतं, बरोबर आहे? Yes, no? हो सर. ओके. सर. इंडक्टिव्ह इफेक्ट 3 ते 4 कार्बन पर्यंत जातो, हा सांगितला होता पॉइंट. हो हो सर. सर. येस. देन हा फॉर्म्युला हो, सांगितला होता. हो सर. ओके. एक सांगितलं नाही, तो इथं आहे. हायड्रोजनचा इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो? 0. म्हणजे तो प्लस आहे पण नाही आणि मायनस आहे पण मायनस आहे. कोणताच नाही, तो देत पण नाही आणि घेत पण नाही. घेत पण नाही. इट इज न्यूट्रल. शुभांगी पॉइंट बोल, कोणता सांगायचा? इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इकडे बघ. झिगझॅग कळत नाही. येस नो? हो सर. आता नाही, सरळच काढतो. CH3 CH2 CH2 Cl. क्लोरीनचं नेचर आहे इलेक्ट्रॉन घेण्याचं, म्हणजे इलेक्ट्रॉन आपले या स्ट्रक्चर मध्ये लेफ्ट टू कडे जाणार, राईट. राईट. मग क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो, इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस, मग तो इलेक्ट्रॉन घेणारा स्वतः पण काय होणार? मायनस. पण काय झालं की या कार्बनचे इलेक्ट्रॉन क्लोरीनने घेतल्याने कार्बनचे इलेक्ट्रॉन कमी झाले. कमीला म्हणायचं एमटी. एमटीला मग अशी साईन काय सांगितलं? पॉझिटिव्ह. मग याचे घेतले, मग त्यांनी याचे घेतले, त्यांनी कोणाचे घेतले? याचे घेतले. पण ही चेन जास्तीत जास्त किती कार्बन पर्यंत जाते? 4. ओके. मग हे सगळेच्या सगळे ज्यांनी इलेक्ट्रॉन दिले त्यांचा इफेक्ट कोणता? प्लस आहे. आणि क्लोरीनचा कोणता? मायनस आहे. ओके, समजलं आता? ओके, हो सर. ठीक आहे. हायड्रोजनचा इफेक्ट काय असतो? पॉझिटिव्ह, बरोबर ना? 0 सर. हो. बरं, ठीक आहे. आता हे मायनस आय इफेक्टचे ग्रुप दिले तुमच्या समोर, आणि प्लस आयचे पण दिले. कोणतरी काहीतरी बोलते. यस, कोण आहे? हायड्रोजनचा जो आय इफेक्ट आहे हा 0 का असतो सर? काय करणार तो बिचारा, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1. 1, बरोबर. मग त्यांनी समजा फॉर एक्झाम्पल हायड्रोजननी बॉन्ड बनवला क्लोरीन बरोबर, बॉन्ड बनवण्यातच एक इलेक्ट्रॉन आलेला आहे. मग आता मला सांगतो, देईल का आणि घेईल का? नाही. हे कळतंय की हायड्रोजनच्या अख्ख्या ऍटम मध्ये मिळून फक्त किती इलेक्ट्रॉन आहे? 1. आणि त्यांनी तो इथं वापरला. 10वीला होता ना इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. हो सर. मग हायड्रोजननी तो यूज केला, म्हणजे तो देण्याच्या किंवा घेण्याच्या पोझिशन मध्ये नाहीये. दुसरं एक्झाम्पल, CH3Cl. इकडे काढतो CH3 आणि पुढे समजा Cl. Cl इलेक्ट्रॉन घेतो, कार्बन इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. का देऊ शकतो? कारण त्याच्या ऍटम मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 6. मग तो देऊ शकतो. पण हायड्रोजन का देत नाही? कारण त्याच्याकडे फक्त किती आहे? एकच. 1. समजलं? हो सर. ओके, क्वेश्चन येऊ द्या का तुमचे, काय असेल तेवढे. हा, मायनस आय इफेक्टची ऑर्डर दिलेली आहे इथं, आणि त्याचा सिक्वेन्स पण दिलेला आहे, आणि खाली प्लस आयचं पण दिलेलं आहे. हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. याच्यातलं जास्तीत जास्त एवढंच लागतं बघ. NO2 कसा आहे? स्ट्रॉंग आहे. कोणापेक्षा? हॅलोजन पेक्षा. आणि एवढं लक्षात ठेवायचंच नाही. सरळ सरळ काय करायचं? बोरॉनच्या शेजारी कोणता एलिमेंट आहे पिरियोडिक टेबल मध्ये? कार्बन. देन नायट्रोजन, देन ऑक्सिजन, देन ऑक्सिजन. फ्लोरीन. फ्लोरीनच्या खाली क्लोरीन, त्याच्या खाली ब्रोमीन, त्याच्या खाली आयोडीन. मग आता इथं काय होतं की सगळ्यात निगेटिव्ह कोण आहे? 1 नंबरचा फ्लोरीन, 2 नंबरचा ऑक्सिजन, ऑक्सिजन, 3 नंबरचा
क्लोरीन. 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 आणि 3 नंबरला सेम कोण आहे? नायट्रोजन. नायट्रोजन. 4 नंबरला ब्रोमीन. ब्रोमीन. 5 ला आयोडीन. आयोडीन. आता एवढं जरी माहिती असेल तर संपला विषय. आता हा का बरं एवढा जास्त रिएक्टिव्ह ग्रुप आहे? कारण त्याच्यात एक नायट्रोजन आणि 2 काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन. मग एवढं करायचंच नाही. आपण हेच लक्षात ठेवायचं, लेफ्ट टू राईट निगेटिव्हिटी इन्क्रीजेस, टॉप टू बॉटम निगेटिव्हिटी डिक्रीजेस. डिक्रीज. समजलं? येस नो? येस सर. हा. आणि प्लस आय Yes, देणारे sir. फेमस ग्रुप कोणते जे सारखे सारखे येतात? CH3 सिंगल बॉन्ड हा देतो, CH2 विथ सिंगल बॉन्ड हा पण देतो, आणि CH विथ सिंगल बॉन्ड हा पण देतो. मी इथं डबल म्हटलेलो नाहीये, हे पण लक्षात ठेवा. चेक करा. या कार्बनला किती CH3? 3. तिघ पण इलेक्ट्रॉन काय करणार? देणार. म्हणजे किती टाइम्स प्लस आय इफेक्ट झाला? 3 टाइम्स. 3 टाइम्स. त्यामुळे याचे इलेक्ट्रॉन खूप जास्त पुढे भेटतील. सांगायचा पॉइंट एवढाच, ज्या ज्या ठिकाणी CH3 जॉईंट असतो, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1च आहे, पण ज्या ज्या ठिकाणी असणार ते सगळे कोणता इफेक्ट देतात? प्लस आहे. पॉझिटिव्ह. प्लस आय इफेक्ट. मग आता इथं फायनली सांगा, तिघांमधला सगळ्यात स्ट्रॉंग होता ग्रुप इलेक्ट्रॉन देणारा? टर्शरी. टर्शरी, देन सेकंडरी, देन प्रायमरी. प्रायमरी. Primary. पॉइंट आला तो पण बघून ठेवा, खाली बघा. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोण देऊ शकतो? ट्रिटियम, देन ड्यूटेरियम, अँड फायनली हायड्रोजन. हे माहिती आहे ना ट्रिटियम अँड ड्यूटेरियम? हो सर. हो सर. काय ते? आयसोटोप ऑफ हायड्रोजन. आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. चला, याची काय गरज नाही, घेऊ तरी आपण 2 मिनिट. ठीक आहे, बिगिनर बॉक्स आलेला आहे. आता आपल्याला बघायचं की कार्बोकॅटायन ची स्टॅबिलिटी कशी ठरवायची. तुम्हाला माहिती असेल ना कार्बोकॅटायन स्टेबल कोणता? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पैकी माहिती का नाही माहिती? सांगा. नो सर. ठीक आहे, चला इथं बघू. हा जो कार्बोकॅटायन आहे, मेन म्हणजे एक्झाम्पलचा आन्सर नाही बघायचं, नाही तिथे जाऊ दे, साईडलाच ड्रॉ करू आपण. तुमचं डोकं तसं चालतं. एक कार्बन, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. इथं काहीच नाही, म्हणजे इथं काय असतं? बॉन्डेड इलेक्ट्रॉन. नाही, CH3. CH3. पुढचा ड्रॉ करू. सर CH3. CH3 काय? बघा, पहिला जो कार्बोकॅटायन आहे हे कळतं ना, इथं कार्बन आहे सेंटरला. हो सर. हो सर. हो सर. मग आता बघा, पॉझिटिव्हचा अर्थ काय? एम्प्टी. कार्बोकॅटायन एम्प्टी. एम्प्टी. हा, जो एम्प्टी आहे त्याला स्टेबल करायचं, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे का घ्यायचे? घ्यायचे. काही जणांचं कन्फ्युजन आहे. द्यायची सर. थांबा, आपण क्लिअर करू. हा एक पर्सन आहे, आणि याचं जे स्टमक आहे सध्या काय आहे? खाली. मग त्याला भूक लागली आहे. मग त्याला भूक लागली तर तुम्ही त्याला खायला देणार का त्याच्याकडचं ओढून घेणार? अजून खायला दिल्यानंतर तो कसा होणार? स्टेबल. बरोबर. मग तसंच हा प्लस म्हणजे काय? एम्प्टी आहे. मग त्याला किती जण मिळून इलेक्ट्रॉन देतात? 3. इथं किती जण मिळून देतात? 2, कारण हायड्रोजनचा इफेक्ट काय असतो? 0. आणि इथं फक्त किती जण मिळून देतात? 1च. मग सगळ्यात स्टेबल कोणता? प्रायमरी. तसं नाही, 1 2 3 बोला फक्त. 1. 3. सगळ्यात स्टेबल बोला. 1 नंबरचा सर. 1 नंतरून 2 2. नंतरून 3. 3. कारण इथं किती टाइम्स प्लस हा इफेक्ट आहे? 3 टाइम्स. इथं किती आहे? 2 टाइम्स. म्हणजे याची सिच्युएशन कशी होती? याला 3 जण वाढत होते, या केसमध्ये किती? 2, आणि या केसमध्ये फक्त 1च जण देते. ठीक आहे.
सो शॉर्टकट मध्ये आता एका कार्बनला 3 कार्बन जोडला असेल तर त्या कार्बनला काय म्हणतात? टर्शरी. टर्शरी. एका कार्बनला, हा सेंटरचा, थांबा ब्ल्यू कलर मध्ये घेऊ आपण त्याला, हा जो सेंटरचा कार्बन आहे त्याला किती कार्बन आहे? 2. या सेंटरच्याला किती होते? 3. मग एका कार्बनला 2 कार्बन असेल तर काय म्हणणार? सेकंडरी. सेकंडरी. याला काय म्हणणार? प्रायमरी. प्रायमरी. सो एवढं सगळं लक्षात ठेवायच्या ऐवजी सगळ्यात मोठा शॉर्टकट, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. विषय प्रायमरी. समजलं एवढं? हो सर. हो सर. ओके, चला आता आपण जाऊ त्यांच्या PDF कडे. त्यांनी हेच तिथं लिहिलेलं आहे. हा आपला पॉइंट झालाय, आपण खाली जाऊ आता. आता एक लक्षात ठेवा की जो कार्बोकॅटायन असतो त्याला स्टेबल करायला तुम्ही इलेक्ट्रॉन दिले म्हणजे कोणता इफेक्ट? प्लस आहे. प्लस आय इफेक्ट. म्हणून बघा, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल आहे? प्लस आहे. प्लस आय इफेक्ट. प्लस आणि आय जर त्याचे इफेक्ट. काढून घेतले इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस आय इफेक्ट, म्हणजे ती कशी आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. आणि कार्बोकॅटायन जो आहे त्याच्या अपोजिट कोण असतो? कार्बोनायन. त्यामुळे कार्बोकॅटायन जर प्लस आयनी स्टेबल होत असेल तर कार्बोनियन कशाने होणार? मायनस आहे. मायनस कार्बोकॅटायन जर मायनस आयनी अनस्टेबल होत असेल तर कार्बोनियन कशाने अनस्टेबल होणार? प्लस. प्लस प्लस आहे. आहे. ठीक आहे. मग जर कार्बोकॅटायन जर टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी असेल तर कार्बोनियन काय असणार? प्रायमरी प्रायमरी, सेकंडरी सेकंडरी, टर्शरी. ठीक आहे, चला बघू आपण खाली जाऊन. बघा आता बॉक्स मध्ये फॉर्म्युला दिसतो उलटा झालाय. डायरेक्ट कोणाला? मायनस आहे आणि इन्व्हर्स कोणाला? प्लस आहे. आता बघा, हा जो निगेटिव्ह, नीट समजून घ्या. इथं हे असं कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाहीये, मी ते सांगतो तसं नीट ऐकून घ्या आधी. या कार्बनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. हा आपल्याला सध्या कसा पाहिजे? कार्बोनियन स्टेबल. टेबल. मला सांगा, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा बाहेर गेला तर स्टेबल म्हणणार की तो आतमध्ये फिरला तर स्टेबल? बाहेर गेले. बाहेर गेला तर सर. ठीक आहे, 2 मिनिटं थांबा, इकडे या. हे तुमचं घर आहे आणि इथं तुम्ही आतमध्ये. घरच्यांनी सांगितलं बाहेर जायचं? बोला. नाही. आणि तरी पण तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला स्टेबल म्हणायचं का अनस्टेबल म्हणायचं? अनस्टेबल. अनस्टेबल. आणि जर तुम्ही घरातच बसून राहिले तर तुम्ही कसे? स्टेबल. सो इन द सेम वे, हा निगेटिव्ह चार्ज बाहेर गेला तर काय म्हणायचं? अनस्टेबल. स्टेबल. आणि आतमध्ये आला तर स्टेबल. 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 हे क्लिअर आहे का आधी सांगा? हो सर. ठीक हो आहे. सर. बर, आता प्रॉब्लेम काय बघा. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये किती जण इलेक्ट्रॉन देतात? 3. 3. मग 3 जण त्याला ढकलतात, ते बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. इथं किती जण आहे? 2. 2. इथं किती आहे? 1. 1. मग कोणाचे चान्सेस जास्त आहे बाहेर जाण्याचे? फर्स्ट. फर्स्ट आहे. मग जो बाहेर जाणार तो काय झाला? अनस्टेबल. स्टेबल. ओके, म्हणजे अनस्टेबलची ऑर्डर सांगायची झाली किंवा स्टेबलची ऑर्डर समजा म्हटली तर स्टेबल, सगळ्यात जास्त स्टेबल कोण असणार आहे? 4 नंबरचा. कारण त्याला प्लस इफेक्ट आहे का कोणाचा? नाही. नाही. याला एकाच आहे. याला किती जणांचा? 2चा. आणि याला 3. 3. तुझी ऑर्डर सांगायची झाली तर काय असणार? स्टेबल 4, 3, 2 आणि 1. आणि समजा याला 2 मिनिटं 4 ला सोडून द्या. 3 पासून जर आपण बोलायला गेलो तर 3 म्हणजे ऍक्च्युली काय? प्रायमरी. हा कोणता? सेकंडरी. सेकंडरी. आणि हा कोणता? टर्शरी. टर्शरी. समजलं का लॉजिक काय ते? येस सर. हो सर. चला, तुम्हाला समजलं असेल तर परत एकदा एक क्वेश्चन तुमच्यासाठी. कार्बोकॅटायनला स्टेबल करायला कोणता इफेक्ट? प्लस आय इफेक्ट. आय इफेक्ट. आणि कार्बोनियनला? मायनस आय इफेक्ट. कार्बोकॅटायनची ऑर्डर सांग, स्टॅबिलिटीची ऑर्डर. टर्शरी. टर्शरी. सेकंडरी. प्रायमरी. प्रायमरी. याच्या अपोजिट? प्रायमरी, प्रायमरी. सेकंडरी. टर्शरी. टर्शरी. कोणाची? सेकंडरी. कार्बोनियन. कार्बोनियन. ठीक आहे. ओके.
देन पुढे आता आता इथं काय बघा, फ्लोरीन आहे इथं पण फ्लोरीन आहे. फ्लोरीनचा इफेक्ट कोणता? मायनस आय इफेक्ट. मायनस आहे इफेक्ट. मायनस आहे. परत एकदा विचारतो, हा निगेटिव्ह चार्ज बाहेर गेला पाहिजे का आत आला पाहिजे स्टेबल म्हटल्यावर? आत आला पाहिजे. आताच. मग त्याला आत ओढणारा कोण आहे सध्या? फ्लोरीन. 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 मग सांगा सगळ्यात स्टेबल कोणता फ्लोरीनचं स्ट्रक्चर? तो निगेटिव्ह चार्ज कुठं जास्त आतमध्ये फिरू शकतो, पॉसिबिलिटी कुठे जास्त आहे? थर्ड नंबर. थर्ड. थर्ड. का बरं थर्ड नंबर? थर्ड मध्ये त्याला 4 बॉन्ड मध्ये रोटेट व्हायचंय आणि सेकंड मध्ये 2 बॉन्ड मध्ये, फर्स्ट मध्ये 1च बॉन्ड मध्ये रोटेट व्हायचं. तसं नाही नीट बघा आता. हा आतमध्ये का येईल? कारण त्याचे इलेक्ट्रॉन कोणीतरी आतमध्ये ओढणार आहे ना. ओढणारा कोण आहे? फ्लोरीन. 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 मग फ्लोरीनचे जर इलेक्ट्रॉन ओढले, कोणाचे ओढले? या कार्बनचे. मग हा कार्बन कसा झाला? डेफिशियंट. मग इथे इलेक्ट्रॉन कमी म्हणजे एनर्जी कमी. एनर्जी कशी मूव्ह होती? फ्रॉम हायर टू लोअर. लोअर. मग हे एक रिझन झालं, त्यामुळे हा 100% कुठे येणार? आतमध्ये. पण हा जो फ्लोरीन आहे हा बघा किती नंबरच्या कार्बनला शिफ्ट झाला आता? 3. मग इथं किती झाला? 4. मग मला सांगा कोणत्या फ्लोरीनचा इफेक्ट जास्त आहे त्या निगेटिव्ह चार्जवर? थर्डचा. फर्स्ट. फर्स्ट. कारण फर्स्ट त्याच्या जस्ट जवळ आहे ना, शेजारीच आहे. हा थोडा लांब आहे आणि हा अजून लांब आहे. आता तुम्हाला एक रूल आठवण करून देतो. फ्लोरीनचा इफेक्ट कोणता? मायनस आय. मायनस आहे म्हणजे इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह इफेक्ट 4 कार्बन नंतर चालतो का? नाही. 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 या फ्लोरीनचा याच्यावर कोणताच इफेक्ट नाहीये. त्यामुळे तो 100% कुठं जाणार? बाहेर. बाहेर. तुमच्या घरात पेरेंट्स नसले तर तुम्ही 100% कुठं जाणार? बाहेर. बाहेर. तर तुम्ही काय झाले? अनस्टेबल. आता कसं आहे, शेजारी जवळ आलाय थोडासा म्हणजे थोडा स्टेबल झाला आणि हा तर खूपच जवळ आहे, त्यामुळे हा सगळ्यात जास्त स्टेबल. सांगायचं काय थोडक्यात, डिस्टन्स वाढल्याने इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होतो का जास्त होतो? कमी होतो. कमी. कमी जेवढं डिस्टन्स जास्त तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट कमी. कमी. सो इंडक्टिव्ह इफेक्ट मगाशी पण लिहिलं होतं इन्व्हर्सली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्स. Distance. मग आता हा जो फ्लोरीन होता हा स्टेबल करणारा होता, पण त्याला जर तुम्ही एवढ्या लांब नेलं तरी तो, त्यामुळे तो हा कसा राहिला? अनस्टेबल. Unstable. कार्बेनियन. सो फायनली काय आला आन्सर? 1 2 3. समजलं का आता? हो सर. सर. किती वेळ राहिला? 2 मिनिटं. चल तुम्हाला एक चला स्टेबिलिटीची ऑर्डर सांगा. एबीसी. कार्बेनियन सगळ्यात जास्त स्टेबल कुठं? येस. ABC. ए बी सी. बस बरोबर. कारण ए ला क्लोरीन किती लांब आहे? 2. याला किती लांब आहे? 3. 3. आणि याला डायरेक्ट किती आहे? 4. 4. सो 4 ला इफेक्ट राहील का? नाही. 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 सो आन्सर काय आलं? ए ABC. बी सी. ओके, समजलं आता लॉजिक? यस सर. यस सर. हो सर. आता बघा प्रॉब्लेम कसे डिझाईन होतात नीटला ते पण सांगतो. या ठिकाणी जे आत्ताचं एक्झाम्पल तुम्हाला टाकलं होतं त्याच्यामध्ये ग्रुप कसा ठेवला होता? फ्लोरीन म्हणजे ग्रुप कसे होते तुमचे? सेम. सेम. फ्लोरीन कसा आहे? सेम. फक्त त्यांनी काय चेंज केलं? डिस्टन्स. डिस्टन्स. जसं हे किती होतं? 2. हे किती होतं? 3. हे किती होतं? 4. 4. याच्या अपोजिट काय होणार? आता ते काय सेम ठेवणार? डिस्टन्स.
आता डिस्टन्स चेंज काय करणार ग्रुप म्हणजे फ्लोरीनच्या ठिकाणी क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. चला चेक करा. बघा किती लांब आहे 2 कार्बन, किती लांब आहे 2 कार्बन, किती दोन. लांब आहे 2 कार्बन. म्हणजे डिस्टन्स कसं आहे सध्या सेम. सेम. सेम आहे. पण ग्रुप चेंज आहे. इथं फ्लोरीन, इथं कोण आहे ऑक्सिजन, इथं कोण आहे नायट्रोजन आहे. ओके चला आता बघा फ्लोरीनचा इफेक्ट मायनस आहे, जास्त. मायनस आहे. ऑक्सिजनचा इफेक्ट मायनस आहे, Minus आहे. नायट्रोजनचा पण इफेक्ट काय मायनस आहे. मायनस. मग याची ऑर्डर लिहून टाकू. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. फ्लोरीनच्या खाली क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. चला सगळ्यात निगेटिव्ह कोण आहे क्लोरीन. फ्लोरीन. Chlorine. आपल्याकडे दुसरं Chlorine. कोण आहे ऑक्सिजन. 2 नंबरला कोण असतो नायट्रोजन. ऑक्सिजन. 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 आणि सध्या आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यातला 3 नंबरला कोण आहे. नायट्रोजन. नायट्रोजन. मग सगळ्यात जास्त कोण ओढणार फ्लोरीन. क्लोरीन. मग सगळ्यात स्टेबल कोणता झाला पहिला, मग Chlorine. दुसरा, मग तिसरा. आन्सर इज 1 2 3. 3. समजलं लॉजिक. यस सर. हो सर. येस सर. 2 मिनिटं. चला 2च क्वेश्चन. मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन. चला तुम्हीच सांगा कोणता स्टेबल आहे. कार्बोकॅटायन नीट बघा कशाने स्टेबल होणार हा. प्लस आहे की मायनस आहे, प्लस आहे की मायनस आहे. Plus आहे. प्लस आहे. Plus आहे. चला CH3 चा इफेक्ट कोणता. प्लस आहे. प्लस आहे. ब्रोमिनचा मायनस, मायनस आहे. मायनस आहे. मायनस आहे. क्लोरीनचा, मायनस आहे. क्लोरीनचा. मायनस आहे. मायनस आहे. आन्सर Minus काय आहे. आलं. ऑप्शन Answer- नंबर 1. Option number first. काय अवघड आहे का. नाही. 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 ठीक आहे. आता कोणाची स्टोरी आहे कार्बेनियन. कार्बो आयन आहे. सो याला स्टेबल करायचं म्हणजे याचा निगेटिव्ह चार्ज कुठे फिरला पाहिजे आतमध्ये. आतमध्ये. म्हणजे कोणता इफेक्ट पाहिजे मायनस आहे. आणि मायनस Minus आहे आहे. पण कसा पाहिजे मिनिमम कशावरती डिस्टन्स. डिस्टन्स. डिस्टन्स वरती. चला बघू आता. पण इथं ग्रुप वेगळे म्हणजे काय केलं बघा. 2 कार्बन 2 कार्बन 2 कार्बन. इथं समजा त्यांनी 4 घेतलेले आहेत. मग या फ्लोरीनचं काय काम आहे का सध्या नाही. नाही. नसल्यासारखंच आहे. त्या विषय सोडून त्याचा आपल्याला मोस्ट स्टेबल फाइंड आउट करायचं आहे. मग NO2 का ऍसिड का CN सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोण NO2. 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 ओके सो ऑप्शन नंबर फर्स्ट. 1. First. जर कोणाला कन्फ्युजन असेल की NO2 COH आणि CN आम्ही कसं ओळखायचं तर तुम्हाला मग अशी मी दाखवलं होतं. ही list नायट्रोजनचा लक्षात ठेवा. इफेक्ट. ॲम्बिगन. हे नाही ते नाही ते नाही ते ही लिस्ट लक्षात ठेवा. दिसते मायनस आयची हो सर. NO2 बघा. हो sir. ओके ही लिस्ट लक्षात ठेवा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो हे झालं तुमचा बिगिनर बॉक्स सेकंड. आणि पुढे ऍसिडिटी बेसिसिटी वगैरे आहे. जो मेन आर्टिकल आहे रेझोनन्स आहे हे सगळं आपल्याला बघायचंय. आय थिंक अबाउट आपण 40% चॅप्टर पूर्ण केलेला आहे. हा चॅप्टर शिकवायलाच 15-20 दिवस जातात.